तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगडे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना भाजप युती होणार का, व शिंदेच्या शिवसेनेत सध्या काय स्थिती आहे, कशा पद्धतीने राजकारण शिंदेच्या शिवसेनेत नवी मुंबई शहरामध्ये सुरू झालेलं आहे. याच अर्थाने एक निष्ठावंत शिवसैनिक, एक पक्षासाठी काम करणारा आणि कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न धावणारा, आज अशाच व्यक्तिमत्वाशी आपण चर्चा करतोय. द्वारकानाथ भोईर सर, स्वागत आहे नवी मुंबई जिल्हा प्रमुख. सर, तुमच्या नेतृत्वाखाली ह्यावेळी निवडणूक लढवत आहे. काय वातावरण आहे सध्या शिवसेनेचं? नाही, नवी मुंबई महानगरपालिकेची आता सार्वत्रिक निवडणूक त्या ठिकाणी लागलेली आहे. नवी मुंबई महापालिकेला शिवसेनेकरता पोषक असं वातावरण आहे. आदरणीय पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं कामाचा जो डोंगर त्यांनी उभा केलेला आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची ओढ आहे. आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय खासदार नरेश म्हस्के साहेब हे सुद्धा सातत्याने नवी मुंबईमध्ये कामाच्या अनुषंगातून कार्यकर्त्यांमध्ये वावरत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे, जोश आहे. पण निवडणुकात जोश, उत्साह आहे आपण म्हणताय, पण सोबळावर की भाजपासोबत? नाही, बघा, आता शिवसेना भाजपा युती व्हावी असे आमचे वरिष्ठ सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार त्यांनी भूमिका मांडलेली आहे. आमची भूमिका त्या ठिकाणी आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. शेवटी वरिष्ठ जो आदेश देतील त्या ठिकाणी तो आदेश खालपर्यंत तंतोतंत पाळणं एक कार्यकर्ता म्हणून आम्ही ते करू. आमची सर्वांची इच्छा आहे की शिवसेना भाजपा युती व्हावी आणि एक चांगल्या प्रकारच्या वातावरणातून नवी मुंबई महापालिका निवडणूक लढवली जावी. पण ज्या ठिकाणी भाजपने प्रस्ताव 20 जागेचा दिला, त्यांना कदाचित तुमचे इतके नगरसेवक आले गेले हे कदाचित माहित नाही, अवगत झालं नाही का 20 जागा देत आहे तुम्हाला? नाही, तो त्यांनी किती द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. आमची भूमिका अशीच आहे की आमचं जे संख्याबळ आहे त्या ठिकाणी संख्याबळाच्या अनुषंगातून आणि नवी मुंबईमध्ये शिवसेनेच्या अनुषंगातून जे वातावरण तयार झालेलं पोषक, त्यामुळे त्या अनुषंगातून आम्हाला त्या ठिकाणी योग्य तो जागांचा सन्मान असावा अशी आदरणीय आमचे नेते आहेत सर्व, त्या सर्वांची इच्छा आम्ही व्यक्त केलेली आहे त्यांच्याकडे आणि त्याप्रमाणेच आम्ही ती मागणी. भाजपमध्ये सन्मानपूर्वक युती झाली पाहिजे, पण सन्मानपूर्वक 20 जागा कशा काय होणार आहे? नाही, 20 जागा त्यांनी त्यांचा प्रस्ताव ठेवलेला आहे, म्हणजे तो काय मान्य केला असं होत नाही. ठीक आहे, त्या अनुषंगातून वरिष्ठ नेते पूर्ण निर्णय घेतील आणि जो निर्णय घेतील त्या निर्णयाची अंमलबजावणी खालपर्यंत करणं हे आमचं काम. पण तुम्ही किती जागा मागतायत? नाही, आम्ही 57 जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला होता. 53 जागा शिवसेनेचे नगरसेवक, जे माजी नगरसेवक आता झालेले आहेत, त्या 53 जागावरील शिवसेनेचे माजी नगरसेवक शिवसेना पक्षाकडे आहेत आणि त्याच्यामुळे 4 जागा आणखी इतर प्रभागांमध्ये निवडून येण्याची शक्यता आम्हाला दिसून येते. त्यामुळे आम्ही अनाठही फार मोठा आकडा त्या ठिकाणी सांगितला. तुम्ही सन्मानपूर्वक तयार आहेत? कारण आम्ही बीजेपीचा सन्मानपूर्वकच त्या ठिकाणी जी मागणी केलेली आहे ती सन्मानपूर्वक आणि त्यांची ताकद पाहूनच आम्ही केलेली आहे. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही ठीक आहे, जागा वाटप झाला, महापौर, मग स्थायी समितीचा उपमहापौर, मग वेगवेगळ्या समित्या, याच्यावर तोडगा कसा काय निघणार? नाही तर महापौर सोडायला तयार नाही, स्थायी समिती सोडायला तयार नाही, ते असे लोक बोलतात. हा सगळा निवडणुकीनंतरचा भाग आहे. निवडणूक एकदा झाली, त्यामध्ये कुठल्या पक्षाचे कोणाचे काय नगरसेवक किती आले, युतीमध्ये कोणाचे किती आले, त्यानंतर त्या पदांच्या अनुषंगाने वरिष्ठ नेते निर्णय घेतील. पण सर, तुमच्या पक्षामध्ये आता खूप बंडखोरी दिसते, बाहेरचे लोक येत आहेत. तुम्ही अनेक वर्ष शिवसैनिक म्हणून आम्ही तुम्हाला पाहतो, बाहेरचे राष्ट्रवादीवाले येत आहेत, काँग्रेसवाले येत आहेत. मग अशा सर्वसामान्य शिवसैनिक कुठे जाणार? बाहेरच्या लोकांचं इथे बसताना बसतंय. सर्वसामान्य शिवसैनिक, एकनाथ शिंदे मध्ये माझा शिवसैनिकावर अन्याय होणार नाही, एक जिल्हा प्रमुख कसं पाहताय या सगळ्या गोष्टीकडे? नाही, निश्चितच पक्षामध्ये त्या ठिकाणी जे इतर पक्षातील नगरसेवक, माजी नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील, त्यांचं येण्याचं प्रमाण शिवसेनेमध्ये वाढलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये येताना
आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगातून त्यांचं प्रत्येकाचं इलेक्टिव्ह मेरिट पाहिलं जाईल. त्या ठिकाणी नगरसेवकांनी केलेलं काम असेल, पदाधिकाऱ्यांनी केलेली कामे असतील, त्या अनुषंगातून तो संपूर्णपणे निवडणुकीच्या अनुषंगातून सामोरं जायला निर्णय वरिष्ठ. पण सर, तुमच्या पक्षामध्ये सगळं काय भरगच्च बंडखोरी, मोठमोठे वेगळे गट आहेत. तुमच्या येरोलीमध्ये इतकं ग्रहण लागलेलं आहे. सगळं बेलापूरमध्ये 3-4 गट, येरोलीत सुद्धा 3-4 गट. या असा गटबाजीमुळे पक्षाचं कुठं नुकसान होत नाही. याच्यावर एकनाथ शिंदे जरी तंबी दिली असली तरी आता काय आहे का नाही सुधारणा त्या नेत्यांमध्ये? त्याने नाही, निश्चितच वातावरण त्या ठिकाणी चांगलं झालेलं आहे. गट वगैरे काही नसतं, हे फक्त बोलायचे किंवा समजून घेण्याचे त्या ठिकाणी त्या वेळेची ती भावना असते. परंतु इथे शिवसेना हा एकच पक्ष, एकच गट त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे एकदा वरिष्ठांचा आदेश आला तो त्या ठिकाणी शेवटपर्यंत पाळतात आणि त्याच्यामुळे गटबाईचं राजकारणाचा प्रश्न येत नाही. ठीक आहे, एखाद्याचं मत एखाद्याला पटलं नाही म्हणजे ती मतभिन्नता असू शकते, पण तो गट नसतो. ठीक आहे, मी एखाद्याकडे चहा प्यायला बसलो म्हणजे मी त्याचा गटबाजी केली असा अर्थ होत नाही. शेवटी तेही त्या पक्षाचे असतात, मीही त्या पक्षाचा असतो. त्यामुळे तो एक विचारांची मतभिन्नता थोडीफार त्या ठिकाणी असू शकते एखाद्या परिस्थितीच्या अनुषंगातून, पण पक्ष म्हणून एकच गट आहे. घराणेशाहीचा मुद्दा जो आहे नवी मुंबईच्या राजकारणात, आता भाजपामध्ये ग्रहण लागलेलं आहे. ते पूर्वी राष्ट्रवादीवाले होते, आता शिंदेच्या शिवसेनेत पण ग्रहण लागलेलं आहे. प्रत्येकाला 4-4, 5-5 तिकिटे पाहिजे. तुम्ही आम्ही सर्वसामान्य शिवसैनिकांनी करायचं काय, अशी जी हाक आहे. भाजपामध्ये सुद्धा बंड झालेल्या तिकिटावरून सानपाड्यामध्ये, तुमच्या इथे सुद्धा तिकिटासाठी सगळं ब्लॅकमेलचा खेळ सुरू आहे. तिकडून पैसे मिळत आहेत म्हणून आम्ही उभं राहायचं का, अशी परिस्थिती सगळी शिवसेनेत सुरू आहे. नाही, त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीमध्ये 2015च्या निवडणुकीमध्ये थोड्याफार प्रमाणात तशी परिस्थिती 3-3 नगरसेवक 2-2 नगरसेवक निवडून येण्याची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांची भावना आहे की त्यांना ती तिकीटं मिळावी अशी, किंवा एखाद्याला वाटतं आणखी त्या ठिकाणी त्या प्रभागामध्ये आणखी वातावरण पोषक आहे म्हणून माझ्या घरातला किंवा माझा कोणी नातेवाईक एखादा निवडून येऊ शकतो, हा त्यांची मागणी झाली. पक्ष त्या ठिकाणी योग्य ती परिस्थिती पाहून त्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिट ज्यांनी तिकीटं मागितलेले आहे त्या ठिकाणची बघून आणि त्याचबरोबर पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा सुद्धा सन्मान त्या ठिकाणी राहील आणि त्यांना सुद्धा निवडून येण्यासाठी मदत होईल, तर दोन्ही गोष्टी पडताळून पाहूनच वरिष्ठ निर्णय घेतील. त्या ठिकाणी काय वाटतं, कशा पद्धतीने सध्या वातावरण आहे? जर तुम्ही स्वबळ निवडणूक लढवली तर काय महापौर वगैरे काय यश मिळेल सत्तेत जाईपर्यंत? नाही, बघा, आमची सर्वांची इच्छा आहे त्या ठिकाणी की युतीमध्ये निवडणूक लढवावी, त्याबद्दल वाद नाही. आम्ही आज सुद्धा युतीच्या अनुषंगातून त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. आता शेवटी वरिष्ठांनी जर आदेश दिले त्या ठिकाणी काय निर्णय होईल मला कल्पना नाही, परंतु वरिष्ठ जो आदेश देतील त्या अनुषंगातून नवी मुंबई महापालिकेमध्ये आम्हाला पोषक वातावरण आहे आणि त्या वातावरणाचा फायदा नक्कीच पक्षाला मिळेल. पण ज्या अर्थी गणेश नाईक आतापर्यंत त्यांच्या कालावधीमध्ये कधी युती केली नाहीये, समजा युती झाली तर एकमेकांचे उमेदवार पाडझड होणार महापौर होण्यासाठी किंवा यांची संख्याबळ कमी करण्यासाठी, अशा स्थितीमध्ये युतीचा काय फायदा? नाही, युती होईल ती एकमेकाच्या विचारातून होईल, एकमेकाच्या साथीने होईल आणि एक दिलाने लढण्यासाठी होईल. त्याच्यामुळे पाडापाडीचा प्रश्न येणार नाही, कारण 4ही उमेदवार असतील ते एका दिलाने एका ह्याच्याने आणि प्रभागामध्ये एकजुटीने त्या ठिकाणी लढणार आहेत. त्यामुळे पाडापाडीचा प्रश्न त्या निर्माण होण्याचा प्रश्न. पण तुम्ही आता इतके लोक घेतलेले आहेत, आजही वेटिंगवर आहेत, मग त्या लोकांचं करणार काय? ज्यांना आश्वासन दिलंय की तुम्हाला तिकीट देऊ, मग युती झाली, त्यांचे 2 तुमचे 2 असतील, एका प्रभागात असे ग्राह्य धरले आपण, तर बाकीच्या लोकांचं करायचं काय? नाही, प्रभागामध्ये किती ग्राह्य धरायचे वरिष्ठ त्या अनुषंगातून निर्णय घेतील. आज तरी आमच्याकडे तेवढ्या जागा आहेत, त्यामुळे आम्हाला ते हे आहे की बाबा 53 आहोत, आणखी काय जागा, त्यामुळे वरिष्ठ त्या अनुषंगातून कुठल्या प्रभागात किती जागा घ्यायच्या किती द्यायच्या हा वरिष्ठांचा निर्णय आहे. तो ते जे घेतील त्याप्रमाणे आम्ही मान्य करू. तुम्ही जिल्हा प्रमुख साधारण 1-1.5 वर्ष झाला असेल, तर अनुभव कसा होता जिल्हा प्रमुख काम करत असताना? नाही, निश्चितच या ठिकाणी सगळ्या सध्या गटबाजी झाले म्हणून विचारावं. नाही, गडबडीचा प्रश्न नाही. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत मी पूर्वी काम केलेलं आहे, तेव्हाही जिल्हा प्रमुख होतो मी आणि आताही जिल्हा प्रमुख आहे. आणि शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, कार्यकर्ता समजून घेण्याची त्यांची पद्धत आहे आणि कार्यकर्त्याला सन्मान व्हावा,
कार्यकर्त्याला न्याय मिळावा, कार्यकर्त्याची त्या ठिकाणी प्रगती व्हावी, हा विचार सातत्याने ते बोलून दाखवतात. त्याच्यामुळे ते नेहमी सांगतात की संघटन वाढवताना, संघटन टिकवताना आणि एखादी स्थानिक स्वराज्य असेल किंवा शासन म्हणून असेल, त्या ठिकाणी मुख्य त्या ठिकाणी गाभा म्हणून आपण पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि त्या अनुषंगातून समाजाला सामोरं गेलं पाहिजे. तर पक्षाची नक्कीच वाढ होते आणि तशा प्रकारचं वातावरण 1-1.5 वर्षामध्ये काम करताना मला चांगलं वरिष्ठांचं सहकार्य मिळतंय त्यात. सर, खरं तर तुम्ही त्यावेळी नाराजी नाट्य आल्या ठाकरे गटामध्ये असताना तुम्हाला विधानसभेत तिकीट देऊ केलं किंवा तुम्हाला अपेक्षित होतं. आता तेच नेते तुमच्या पक्षामध्ये आहे, तर आता तुमच्यावर भविष्यात सत्ता आली तर कुठेतरी दोरखंडात भोईर आम्हाला दिसतील का एक महत्वाच्या पदावर? नाही, आता सध्या महापालिकेच्या निवडणुका आहेत, विधानसभा वगैरे फार आता 5 वर्ष महापौर पदावर वगैरे नाही, असं काही तो- स्थायी समितीचे अध्यक्षपद, उपमहापौर? नाही, कसं आहे बघा, महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जेवढे नगरसेवक निवडून येतील त्यामध्ये कोणाला काय पद द्यायचा हा वरिष्ठ निर्णय घेत आहेत त्या ठिकाणी. मग ते शिंदे साहेब असतील, खासदार साहेब असतील, नरेश म्हस्के साहेब, त्या ठिकाणी ते निर्णय घेतील आणि त्या अनुषंगात तो निर्णय आम्हाला मान्य असेल. काहीतरी पदरात पडेल. नाही, पदरात पडेल अशी भावना नाही. बघा, सन्माननीय शिंदे साहेब त्या ठिकाणी मी मगाशीच बोललो की त्यांची भूमिका असते की कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, जो काम करतो त्याला पुढे जायला संधी मिळाली पाहिजे आणि ही त्यांची भूमिका मला वाटतं ती पुढे सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सभागृहामध्ये ते त्या दृष्टीनेच पाहतील याची मला खात्री आहे. हे होते दोरखंडात भोईर. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या कालावधीत निवडणुका होत आहेत आणि हे पाहिलेले आहेत आपण. दोरखंडात भोईर त्यांनी सुद्धा दिलखुलास बातचीत केलेले, आम्हाला महायुती करायची आहे आणि निश्चित एकनाथ शिंदे शिवसेनेकडून अन्याय होणार नाही अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. धन्यवाद सर. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.